आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। कर्नाटक राज्याच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एससी विभागाच्या राज्य संचालकपदी मल्लेश अण्णा चौगुले यांची निवड। सामान्य जनतेमध्ये आनंदाचं वातावरण। कर्नाटक राज्याच्या प्रदेश काँग्रेस कमिटी म्हणजेच केपीसीसीच्या एससी विभागाच्या राज्य संचालकपदी बेळगाव जिल्ह्याचा बुलंद आवाज मल्लेश अण्णा चौगुले यांची निवड करण्यात आली आहे। त्यामुळे निपाणी येथे रविवारी 9 ऑगस्ट रोजी ताशांच्या गजरात मल्लेश अण्णा प्रेमी व दलित समाजाच्या वतीनं अतिशय हर्षोल्लासाने मल्लेश अण्णा चौगुले यांचा सपत्नीक स्वागत करण्यात आलं। सामान्य जनतेविषयी तळमळ असणारे दलित समाजाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत सतत वंचित शोषितांसाठी रात्रीचा दिवस करणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व तसेच बेळगाव जिल्ह्यातील शोषितांचा दीनदलितांचा बुलंद आवाज म्हणून मल्लेश अण्णा चौगुले यांची ख्याती सर्वत्र पसरली आहे। त्यांची कर्नाटक राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एससी विभागाच्या राज्य संचालकपदी निवड झाल्याने गोरगरीब जनतेमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। या निमित्ताने निपाणीमध्ये मल्लेश अण्णा प्रेमी व दलित समाजाच्या वतीनं त्यांचे भव्य स्वागत करून सत्कार करण्यात आला। नगरपालिका आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास मल्लेश अण्णा चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर निपाणीतील विविध संघटनेच्या तर्फे त्यांचं स्वागत व सत्कार करण्यात आलं। या सत्कार प्रसंगी मल्लेश अण्णा चौगुले यांनी फक्त राजकारण न करता समाजकारण करणं गरजेचं असल्याचं सांगितलं। अनेक मोडकळीस आलेल्या संघटनांना नवीन ऊर्जा नवीन बळ देण्याचं काम मल्लेश अण्णा चौगुले यांनी केलं आहे। अनेक वर्षापासून ते बेळगाव जिल्ह्यातील सामान्य जनतेचा खंबीर आवाज बनून वंचितासाठी कार्य करत आहेत। अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा सत्कार करताना आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हा अध्यक्ष अमित शिंदे यांनी सांगितलं। यावेळी महामंडळाचे माजी उपाध्यक्ष सुरेश अण्णा तलवार, कोल्हापूर जिल्हा आरपीआय सचिव सतीश माळके, डॉक्टर रवींद्र दिवाकर, डॉक्टर अच्युत माने आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। हा सर्व कार्यक्रम ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष अमित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक किरण मेस्त्री यांनी केलं। अच्युत माने सर ज्यावेळेला नगराध्यक्ष होते त्यावेळेला आम्ही आलो होतो, त्यावेळेला त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले की बाबांनो, मी नगराध्यक्ष झालो नाही, तुम्ही सगळे नगराध्यक्ष आहे, तुम्ही समाजकारण 99% करा, 1% राजकारण करा। हेच आम्ही आलो। पॅन्थर चळवळीमध्ये आठवले साहेब राहून दे, राजा झाले राहून दे, प्रत्येक लोकांचे आम्ही नाव घेतो, त्यांचा आशीर्वाद मिळाला आहे। आज केपीसीसी राज्य संचालकपदही मिळाले, फक्त माझे एकट्याच नसून तुम्ही होता म्हणून हे मला मिळालं आहे, नंतर नाही मिळालं तर आज सर्वजण तुम्ही संचालक आहे। मी माझ्या बायकोला म्हटलं ओपनच सांगतो, काल रात्री बोलत होतो, हे आपल्या समाजाचं कार्य आहे, इथं ब्राह्मणांचं काही काम नाही, वैष्णव ब्राह्मण आहे तुमचा तेवढ्याच बाबासाहेब म्हणाला मी पण येतो। काल रात्रीपासून भांडणे करून पाणीला म्हटलं तर तयार लवकर होते, इकडे बघायला म्हटलं तर नाही म्हणते। या ठिकाणी आमचं सतीश यातून म्हटलं आणि त्याच्याबरोबर यांचा श्याम कांबळेवर फार प्रेम आहे आमचं। श्याम आम्ही शास्त्री मानव त्याने ते काहीतरी वेगळ्या त्यांच्यासाठी आणलं की म्हटलं माझ्या कुटुंबाच्या लोकांना पहिला भेटतो तुला आम्ही एक म्हणजे आम्ही काय म्हटलो, आम्ही किती पदावर जाऊन दे किंवा किती मोठून दे, पूर्वीचे माझे जे सहपाठी आहेत, पूर्वीचे आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना आपण विसरायचे। आज आम्हाला चळवळीला निपाणी भागातल्या प्रत्येकाने आज ज्ञात अज्ञात काही लोक नाही येतात, परंतु त्यांचा बी आठवण करतो, त्यांचासुद्धा आशीर्वाद मला लाभलेला आहे। आणि यापुढे समाजकार्य जास्त लक्ष देणार, आणि ज्या वेळेला समाजावर अन्याय होईल त्या ठिकाणी परत आम्ही तीच पूर्वीचंच पॅन्थर बनणार। बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी वंदन करतो आणि आमच्या आणि तुमच्या सर्वांच्या दृष्टीनं दलित समाज व बहुजन समाजाच्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय म्हणजे अभिमानाचा क्षण हा मी म्हणतो, कारण आम्हा सर्वांचे नेते अनेक संघटनांना ज्यांनी बळ दिलं आणि कर्नाटक राज्यामध्ये दलित समाजाची चळवळ बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की ही चळवळ पुढे न्या, हे खऱ्या अर्थानं काम करणारे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि आमच्या पाठीशी ठामपणे राहणारे मल्लेश अण्णा चौगुले यांना गेली
कित्येक वर्ष ते निष्ठेने काम करत आहेत, पण आता त्यांना KPCचं राज्य संचालक पद या ठिकाणी मिळालं आहे. त्यामुळे मी त्यांचं प्रथमतः आपण सर्वांच्या वतीनं ऑल इंडिया पॅथर्सना विविध संघटना आणि आमच्या सर्वांच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो. मल्लेश अण्णांनी गेली 50 वर्ष या बेळगाव जिल्ह्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये आंबेडकरी चळवळ टिकवण्यासाठी एक एक कार्यकर्ता जोडण्यासाठी अतिशय आपलं कष्टपणा लावलेला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्ता त्यांना ओळखतो. मध्यरात्रीला जरी फोन केलं तर त्या कार्यकर्त्याचं काम करण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे. आणि अशा नेत्याचं बळ आणि अशा नेत्याला पद मिळून आम्हाला एक मोठं बळ मिळालं आहे. इथं दलित समाजाला नेतृत्व देऊन जो काही सन्मान या KPCCच्या कार्यकारिणीने केलेला आहे तो देखील अभिमानास्पद आहे. मल्लेशांच्या बाबतीत गेली अनेक वर्ष मी त्यांच्या टचमध्ये आहे, पण अनेक विविध इथं एक मोठी अट्रॉसिटी झाली किंवा विविध ज्या घटना आमच्या अन्यायाच्या घडल्या त्यावेळेला मल्लेशांनी जी काही मदत किंवा जे काही आमच्या पहाडासारखं पाठची राहण्याचं काम केलं त्यामुळं खरोखर मल्लेशांना एक राजकीय नव्हतं तर एक सामाजिक व्यक्ती म्हणून हा आम्ही सर्वजण जमलेलो हे मी प्रथमतः सांगतो. एक सामाजिक आमच्या समाजाचा नेता एवढ्या मोठ्या पदावर जातो ही अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि ह्या तुमच्या या पदामुळं आम्हाला कुठल्या आमदार खासदार आणि मंत्र्याची जायची गरज नाही. तुम्हीच आमचे आमदार खासदार मंत्री हे सांगतो. आणि इथून पुढं मल्लेशांच्या नेतृत्वाखाली आणि ऑल इंडिया पॅथर्सचे दीपकभाई केदार ज्यांनी मला चळवळी उतरलं आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये मी चळवळ गतिमान करण्यात आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवकांच्या संघटना करून आमच्या मानेसर असतील, अविनाश माने असतील, आमचे सचिन मुळशे असतील, आमच्या अण्णापणा असतील आणि सर्वच अविनाश माने असतील, दिवाकर सर असतील, याशिन मनेर असतील, सर्वांची मी नावं घेत नाही. सर्वांनीच या ठिकाणी बळ देऊन ही चळवळ निप्पाणी भागामध्ये मोठी करूया आणि तुमचा सहकार्य असं लाभो एवढी मी ऑल इंडिया पॅथर्सचा जिल्हाधिकारी नात्याने सर्वांना विनंती करतो. आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने या स्वागतासाठी बरं केलं तुमचं देखील स्वागत. बेळगाव जिल्ह्याचा बुलंद आवाज मल्लेशांना आणि मॅडम हे दोघेही आलेले आहेत. वास्तविक आता कर्नाटकामध्ये जो आवाज आहे तो मल्लेशांचा आवाज आहे. आणि आपण सगळे दलित पीडित किंवा बहुजन जे आहे त्यांच्यावर आशेनं बघतो. कारण मगाशी या ठिकाणी आम्ही तर सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला या ठिकाणी आमचं काही काम असेल किंवा ज्या समस्या असेल किंवा अडचणी असतील तर त्या अडचणी क्षणामध्ये सोडवण्याचं जे काही धैर्य आहे जे धाडस आहे ते मल्लेशांच्या शिवाय दुसऱ्या कुणाचं नाही असं ठिकाणी मी समजतो. आणि म्हणून त्यांना जो कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचा राज्य सचिव म्हणून ठिकाणी जे पद दिलेलं आहे ते त्यांना एकट्यानं दिलेलं नाही असं माझं म्हणणं आहे. ते आपल्या सर्वांना दिलेलं आहे. कारण जरी ते बेळगावमध्ये असले तर सुद्धा आम्ही निप्पाणीकर आम्ही बेळगावकर म्हणून समजतो. आणि त्यांचा बहुमान हा आमचा बहुमान. ज्यावेळी त्यांना या ठिकाणी हे पद मिळालं असं या ठिकाणी कानावर आलं त्यावेळी आपल्याला या ठिकाणी एवढा आनंद झालेला आहे की त्यांना निप्पाणीमध्ये बोलवण्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी अभिनंदन करणं त्यांच्या ठिकाणी सत्कार करणं हे औचित्य साधायच्या ठिकाणी आम्ही ठरवलं. सर्व महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो. आजचा जो दिवस आहे तो खरोखरच आपल्या बेळगाव जिल्ह्यातील एक ढाण्या वाघ ज्यांची नियुक्ती नुकतीच झाली आणि त्या नियुक्तीच्या कार्यक्रमानिमित्त आज मला या ठिकाणी उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक प्राध्यापक अच्युत माने सर तसेच या सत्काराचे औचित्य साधून सर्व संघटना पक्ष आणि सर्व दलित बांधवांनी या ठिकाणी हे आयोजन केलं. त्यामध्ये अमित शिंदे आहेत म्हणजे सर्वच या ठिकाणी आता यात नाव वेळ घालवण्यापेक्षा यांचा जो काय आपला सत्काराचा जो कार्यक्रम आहे तो पुढे नेणं गरजेचं आहे. म्हणून मल्लेश अण्णांचं कार्य बघत असताना या ठिकाणी मी जेव्हा फेसबुक उघडतो त्यांचा ब्लॉग बघतो तेव्हा खरोखरच त्यांच्या कार्यामध्ये जे 1970 पासूनचा जो काय आजचा जो तो संघर्ष होता आणि त्या संघर्षाला आयाम देण्यासाठी जे आता त्यांना जे हे मिळत आहे म्हणजे जे त्यांची बढती होत आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. आणि खरोखर त्याचा अनुकरण आम्हा सर्व तरुणांनी करणं गरजेचं आहे. कारण दलित बांधव जेव्हा एखादा अन्याय होतो तेव्हाच एक होणं गरजेचं नाही तर संघटित राहून या येणाऱ्या सर्व प्रश्नांचं उत्तर देणं हेच ह्या आंबेडकरी चळवळीचं एक म्हणजे स्ट्रॅटेजी आहे. म्हणून आपण सर्वजण मल्लेश अण्णांच्या या कार्याला यापुढे भविष्यामध्ये ते आणखी त्यांचं वाढत जाऊ दे. यांना या बेळगाव जिल्ह्यामध्ये एक आमदारकी मिळू दे आणि भविष्यामध्ये ते मंत्री पण होऊ देत अशा शुभेच्छा मी भरभरून या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं
कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं सतीश माळगे तसे नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीनंही त्यांना देतो, कारण त्यांच्या आठवले साहेबांनी त्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत। आठवले साहेब जेव्हा येतात तेव्हा बेळगाव जिल्ह्यामध्ये मल्लेशांना भेटल्याशिवाय ते जात नाहीत आणि नंतरपासूनचा जो त्यांचा संघर्ष आहे तो त्यांच्या सोबत आहे, त्यांचे सहकार्य आहेत। म्हणून मी या ठिकाणी त्यांना माळगे परिवाराच्या वतीनंही खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। ಯಾವಾಗಲೂ ಸಮಾಜ ಜೊತೆಗೆ ಅದು ಗ್ರಾಸ್ ರೂಟ್ ಲೆವೆಲ್ ಅಂದರೆ ಕೆಳಗಿನ ಜನ ಯಾರದಲ್ಲ ಅವ್ರ ಜೊತೆ ಇದ್ಕೊಂಡು ಈ ರೀತಿ ಬೆಳೆದವರು। ಅದಕ್ಕೆ ಲಿಂಬಾಣಿ ಒಳಗೆ ಅವರನ್ನು ಕರೆಸಿ ಅವರ ಅಲ್ಲೇ ನನಗೆ ನೀನು ಭೇಟಿ ಆದಾಗ ಹೇಳ್ತಿದ್ರು ಎಲ್ಲ ತಾಲೂಕಿನಿಂದ ಲಿಂಬಾಣಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಭಿಮಾನಿಗಳು ಭಾಳ ಅದಾರ ಅಂತ। ಅದು ಮತ್ತು ಲಿಂಬಾಣಿ ನನಗೆ ಭಾಳ ಹತ್ತಿರದ ಸಂಬಂಧ ಅಂತ ಹೇಳಿ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಗಾಡ್ಯಾಗ ಲಿಂಬಾಣಿಯರು ಭಾಳ ಹಚ್ಕೊಂಡಾರ ಅವರು। ಅದಕ್ಕೆ ಅವರನ್ನು ಕರೆಸಿ ನೀವು ಇವತ್ತು ಏನಿಲ್ಲ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿರಲ್ಲ ಎಲ್ಲರಿಗೂ ಖುಷಿ ತರುವಂಥ ವಿಷಯ। ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮವ್ರು ನಾವೇ ಗುರುತಿಸಬೇಕು, ನಮ್ಮವ್ರನ್ನ ನಾವೇ ಗುರುತಿಸಿದಾಗ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅವ್ರ ಬೆಲೆ ಏನು ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ। ಅಂದ್ರೆ ಭಾಳಷ್ಟು ಸಂಘಟನೆ ಲೀಡರ್ಗಳು ಆಗಿ ಹೋಗಿರ್ಬೋದು, ಆದರೆ ಮಲ್ಲೇಶನ ಚೌಲಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಾಯಿ ಹೃದಯ ಏನೈತಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಹಚ್ಕೊಳ್ಳೋದು ನಿಪ್ಪಾಣಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಈ ತಾಲೂಕಿನಿಂದ ಯಾರೇ ಬೆಳಗಾವಿ ಬಂದರೂ ಸಹಿತ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎಸ್ ಪಿ ಅವ್ರಿಗೆ ಭೇಟಿ ಆಗೋ ವಿಷಯ ಆಗಿರ್ಬೋದು, ಯಾರೇ ಬಂದರೂ ಸಹಿತ ಅವ್ರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸಿ ಆ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡಿಕೊಡುವಂಥ ಮಲ್ಲೇಶನ ಚೌಳಿಯರನ್ನು ಕಳಿಸಿ ನಾವು ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿಸಿದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ನನ್ನ ही शासन कधी जमा झाली पाहिजे। पण आपल्या देशामध्ये व्यवस्था अशी आहे, जाती व्यवस्था, की जातीतल्या चांगल्या माणसाला न्याय मिळत नाही। जो आमदार होत नाही, जो खासदार होत नाही, जे लाचार आहेत, जो दोन गुरुवाले यांना संधी मिळते। अपवाद याला मल्लेशांना अपवाद मी काय म्हणतो, तर मी यांना 50 वर्ष म्हणजे माझी 50 वर्षाची चळवळी, यांना जर 40 वर्ष होते जे बेळगावला जेव्हा DSS होतं दलित संघर्ष समिती, तेव्हा पण मी जात होतो। त्यातले बरेच मंडळ आता निघून गेलेले आहेत। पण तुम्हाला एक सांगतो, जर तुम्हाला चळवळीकडे न्यायची असेल तर लाचारी पत्करू नका, मंडलिकत्व स्वीकारू नका, न्यायासाठी ठामपणे उभं राहा, तर तुम्हाला यश केव्हा मिळतं। निपाणीमध्ये आमच्याकडे काय होतं, आमच्या खासदार जी होती काय होतं आमच्याकडं, पण जे होतं त्याला सुद्धा आमदारांचा खासदार विरोध होता, तरी आम्ही तो मोडून काढला। हा पुतळा उभा केला कोणी माहिती आहे, शिक्षकाने उभा केला, इथल्या मंत्री उभा केला नाही, इथल्या आमदाराने उभा केला नाही, इथल्या खासदार उभा केला नाही, हा पुतळा शिक्षकाने उभा केला। प्राथमिक दलित मोर्चा काढला, जागा घेतली, बरोबर, तेव्हा चळवळीतून कुठलीही गोष्ट साध्य करता येते। या सत्कार कार्यक्रमावेळी ॲडव्होकेट सुखदेव वराळे, सुनील शेवाळे, सुधाकर माने, किसन दावणे, रवींद्र श्रीखंडे, सचिन बिवसे, अण्णाप्पा कांबळे, आकाराम कांबळे, ईश्वरचंद्र शिंदे, अविनाश माने, पिंटू माने, लोकेश गस्ते, अप्पू मांग, दीपक कवळे, जगदीश कांबळे, रवींद्र कांबळे, राहुल लाटकर, चंद्रकांत कांबळे, बबन भोसले, यासिन मनेर, आरेश सनदी, अमर शिंगे, काकासो कांबळे, अभिजित कांबळे, रवी कांबळे, विजय कांबळे, दादू कांबळे, प्रवीण सौदलगे, महेश कांबळे, सौरभ आईव, बाबू माने, गणेश कांबळे, तेजस ढाले, अजिंक्य कांबळे, अनिल कांबळे, सोनू कांबळे, अतुल कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दलित समाजाच्या ठाण्या वाघाचा जय हो, दलित समाजाच्या वाघाचा जय हो, जय हो।
अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.